कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात बोरज निगडे आदर्श शाळा क्रमांक 1 च्या प्रांगणात प्रभागस्तरीय हिवाळी बाल क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या एकूण 54 शाळांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता। लवेल, लोटेमाळ आणि आईनी, जांभुर्डे, मोरवंडे, भेलसई यांसारख्या विविध केंद्रातून सुमारे 300 विद्यार्थी या भव्य क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी या विशेष स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत धावणे, लांब उडी यांसारख्या विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते। लहान मुलांच्या कौशल्यांचे कौतुक करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। संपूर्ण परिसरात खेळाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले। स्थानिक स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली असून उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासली गेल्याचं दिसून आलं। क्रीडा स्पर्धेमध्ये लेव्हल बीटच्या 5 केंद्रांचा समावेश होता। त्यामध्ये जवळपास 54 शाळा आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी केंद्रनिहाय इथे सहभाग घेतलेला होता। सर्वांनी दिवसभर बोरज नंबर 1 या मैदानात दिवसभर आपलं कौशल्य क्रीडा नैपुण्य दाखवून काही विद्यार्थी जिंकलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना थोडंसं अपयश आलेलं आहे। मात्र ते पुन्हा हिरिरीने सहभाग घेऊन पुढील टप्प्यामध्ये अजून यश मिळवू शकतात। या ठिकाणी आपण पाहतोय दिवसभर बोरज नंबर 1 गावचे आपले सगळे ग्रामस्थ, खास करून आगरी सर आहेत, इथले मुख्याध्यापक आहेत वडके मॅडम, या सगळ्यांच्या सहकार्याने आज दिवसभर या स्पर्धा यशस्वी झालेल्या आहेत। ग्रामस्थांनी आज दिवसभर उत्तम इथं नियोजन केलेलं होतं आणि आम्हा सर्व विद्यार्थी शिक्षकांना चांगलं सहकार्य करून आज दिवसभराच्या स्पर्धा इथं यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत।